गारगार वाटते ना. लय भारी रामकृष्ण हरी. ऑनलाईन व्यायाम चालू आहे. पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या कामाची. आज अभ्यंग स्नान आहे. अभ्यंग स्नान म्हणजे काय याच्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल, कारण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यंग स्नानाचं खूप महत्व सांगितले आयुर्वेदामध्ये आहे. बघा हा असा ऑनलाईन व्यायाम असतो. ओके, तर बघा पुढला व्हिडिओ नक्कीच. अभ्यंग स्नान शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी. आज नरक चतुर्दशीचा पवित्र दिवस. दिवाळीच्या या शुभ प्रसंगी अभ्यंग स्नान ही आपली सुंदर परंपरा आहे. अभ्यंग म्हणजे तेलाने मालिश आणि स्नान म्हणजे आंघोळ. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंगाला गरम तिळाचे तेल लावून मालिश करायची आणि नंतर उठणे, बेसन, हळद किंवा सुगंधित द्रव्याने स्नान करायची. हीच आहे अभ्यंग स्नानाची खरी पद्धत. पुराण कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, म्हणून हे स्नान पाप आणि नकारात्मकतेचा नाश करणारे मानले जाते. आयुर्वेद सांगतो तेलाचे तीळ शरीरात वात दोष कमी करते, त्वचेची नमी टिकवते आणि थंडीच्या दिवसात उष्णता देते. अभ्यंग स्नान म्हणजेच फक्त शरीरशुद्धी नव्हे तर मन शांती, आरोग्य आणि आनंदाचे प्रतीक आहे. पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या कामाची. आपण केली का?